जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी टीव्ही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणारे ऑडिओवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, सर्वात आपल्याला सेक्युर पिन ओपन करून घ्यायचं. ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून VPN कनेक्ट करून घ्यायचे. कनेक्ट करून झाल्यानंतर जस्ट बॅक करून घ्यायचं. त्यानंतर कॅप्चर टॅब ओपन करून घ्यायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. तिथे आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून फोटो ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर खालती रेशोवरती क्लिक करून इथे 9.6 करून ओके करून घ्यायचं. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. खालती क्रॉप ऑप्शन येते त्यावरती क्लिक करून 9.6 करून ओके करून घ्यायचे. फोटो हवा ते ऍडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर फोटोला स्क्रीनवरती ऍडजस्ट करून घ्यायची. साईड क्लिक करून घ्यायची. तिथे ओलेमध्ये ऍड ओलेमध्ये बीटमार व्हिडिओ दिलेले ते व्हिडिओ ऍड करून घेऊयात. ओके, तर ऍड केल्यानंतर आपल्याला फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. जेवढं बीटमार व्हिडिओचं टायमिंग तेवढंच फोटोचं क्लिक करायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण क्लिक करून डिलीट करून घेऊया. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचं. बीटमार व्हिडिओचे क्लिक करून खालती आपल्या हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. तिथे 15 दिशेपर्यंत झूम करून घ्यायचे. त्यानंतर जिथे आपली बीट चेंज मध्ये दिसेल तिथे यायचं. फोटोवरती क्लिक करून फोटोला खालती स्प्लिटचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्प्लिट करून घेऊयात. आपल्या ह्या व्हिडिओमध्ये थोडं स्प्लिट जास्त असणार आहे. ओके, तर मित्रांनो स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओचा स्टार्ट घ्यायचा. स्टार्टला नंतर इथे आपल्याला साईड क्लिक करून बीटमार व्हिडिओ क्लिक करून बीटमार व्हिडिओ डिलीट करून घ्यायचे. त्यानंतर इथे आपल्याला इफेक्ट आणि अॅनिमेशन दिल्यासाठी आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. 15-20 पण झूम करून घेऊया. 1 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. तिथे आपल्याला अॅनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचे. इन मध्ये वायरबेटिंग पॅनल ही अॅनिमेशन भेटते त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. साईड क्लिक करून त्या पुढच्या अॅनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचे. तिथे आपल्याला इन मध्ये सोर्स ही अॅनिमेशन भेटेल त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेनला अॅनिमेशन मध्ये इन मध्ये सीट स्लाइड ही अॅनिमेशन भेटेल त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेनला अॅनिमेशन मध्ये इन मध्ये ड्रॉप डाऊन ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. अॅनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये आपल्याला डायनामिक शिफ्ट 2 ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेनला तिथे सुद्धा आपल्याला डायनामिक शिफ्ट 2 ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. तर मित्रांनो, 3 सेकंड 15च्या पुढच्या फोटोपासून इथे आपल्याला 5 सेकंडच्या पुढचा जो डॉट आहे तिथपर्यंत आपल्याला डायनामिक शिफ्ट 2 ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. इथे आपल्याला अॅनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये प्रीसेट 2 ही अॅनिमेशन भेटते त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. तर पुढच्या लेयरला इथे आपल्याला इन मध्ये रॉक हॉरिझॉन्टल ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेयरला अॅनिमेशन मध्ये इन मध्ये इथे आपल्याला स्लिट स्लाइड ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्याच्या पुढच्या लेयरवरती क्लिक करून घ्यायचे. अॅनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये स्लिप अँड स्लाइड 2 ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेवरती क्लिक करायचं. अॅनिमेशनमध्ये स्लिप अँड स्लाइड 1 ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करायचं. अॅनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये स्ट्रेच ऑन डिस्टॉर्ट ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं. त्यानंतर त्या पुढच्या लेवरती क्लिक करून घ्यायचं. अॅनिमेशनमध्ये तिथे पण कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेवरती क्लिक करायचं. तिथे आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 ही अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. तिथे आपल्याला 10 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 14 सेकंडचा पुढचा जो फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला पेंडुलम 1 2 हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर 14 सेकंड 15च्या आधीचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घेऊया. त्यानंतर इथे अॅनिमेशनमध्ये इथे आपल्याला कॉम्बोमध्ये डायनामिक शिफ्ट 2 हे अॅनिमेशन भेटते त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेयरला सुद्धा डायनामिक शिफ्ट 2 हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेयरला सुद्धा हिचे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर 15 सेकंडच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून घेऊयात. अॅनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेयरला अॅनिमेशनमध्ये इनमध्ये सॉस हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेयरवरती क्लिक करून घेऊयात. अॅनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 2 हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेयरवरती क्लिक करायचं. अॅनिमेशनमध्ये स्लिप अँड स्लाइड 1 हे अॅनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेयरला अॅनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये बाउन्स 1 हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेयरला अॅनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये राईट झूम हे अॅनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेयरला अॅनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये स्ट्रेट ऑन डिस्टॉर्ट हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेयरला अॅनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये ट्रेंड 4 हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेयरवरती क्लिक करून घेऊयात. अॅनिमेशनमध्ये इनमध्ये रेक्टँगल आउट हे अॅनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो आपले अॅनिमेशन देऊन झालेले इफेक्ट ॲड करण्यासाठी 1 नंबर लेटच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ग्लो इन डॉबलेस या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून कलर 27 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. याचा टाइम आपल्याला 1 सेकंडपासून 2 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून घेऊयात. त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. हा इफेक्ट सुद्धा तोच असणार आहे ग्लो इन डॉबलेस, फक्त आपल्याला कलर चेंज करून घ्यायचे. सो कलर 40 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. याचा टाइम 2 सेकंडपासून 3 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्या पुढचा इफेक्ट सुद्धा हाच असणार आहे. ॲडजस्टमध्ये जाऊन कलर चेंज करून घ्यायचे. कलर आपण 90 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्यानंतर ह्याचा टाइम आपल्याला 3 सेकंडपासून थोडं झूम करून घेऊयात. 3 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 3 सेकंड 15 ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये
ग्लोविंग लेन्समध्ये टेक्नॉलॉजी 3 या नावाने भेटून जाईल. स्पीड फुल करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर ह्याचा टाईम आहे आपल्याला 10 सेकंडच्या आधीचा डॉटपासून इथे आपल्याला 14 सेकंडचा पुढचा डॉट आहे तिथून ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्रेगमेंट क्लोन या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक स्पीड 0 करून इंटेन्सिटी 90 वरती तिथून ओके करून घ्यायचे. त्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला 15 सेकंडपासून 16 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. सो ॲडजस्ट करून घेऊया. त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे. त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करत हा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ट्रिम या नावाने भेटून जाईल.